मुलांनो, लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज 1.3 संपवली होती, बरोबर आहे. त्यातलं एक एक्झाम्पल जे आहे 1.3 मधलं मी तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं, त्याचा आन्सर आज मी तुम्हाला ग्रुपवर देईल. ओके, तेवढं एक एक्झाम्पल फक्त आपल्याला राहिलेलं आहे. त्याचा आन्सर मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल डायरेक्टली. ओके, आज बाळांनो आपला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे, तो आहे निगेशन लॉ. निगेशन लॉ म्हणजे आपण यापूर्वी निगेशन पाहिलेले, पण तोच पॉइंट बाळांनो परत इथे रिपीट आलेला आहे. मग आपण ते घेणार आहे नेक्स्ट पॉइंट. निगेशन लॉ. ओके बाळांनो, याला निगेशन लॉला डी मॉर्गन्स लॉ असं पण म्हणतात. निगेशन लॉला डी मॉर्गन्स लॉ असं पण म्हणतात. डी मॉर्गन्स लॉ. ओके, आता निगेशन लॉ जे आहे, आता आपण मी क्वेश्चन वाईज तुम्हाला क्लिअर करून देतोय. तर निगेशन लॉ जे आहे हे दोन टाईपचे निगेशन लॉज. पहिला आहे तो निगेशन ऑफ नंबर 1. निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन म्हणजे काय, तर जर सपोज आपल्याकडे P अँड Q आहे आणि याचं मी घेतलं निगेशन, निगेशन ऑफ P अँड Q, तर बाळांनो याचा जो काही निगेशन आहे ते निगेशन जे आहे हे बाहेरचं, हे निगेशन आतमध्ये जर प्रत्येकाला दिलं तर बरोबर का, Qचं निगेशन होईल निगेशन Q, तर Pचं निगेशन होईल निगेशन P, अँडचं निगेशन होईल ऑर आणि Qचं निगेशन होईल निगेशन Q. ओके, हा जो आहे हा ऍक्च्युली निगेशन लॉ किंवा डी मॉर्गन्स लॉ आहे, पण त्याचं स्पेशल नेम काय आहे, निगेशन ऑफ कंजक्शन. ओके बाळांनो, हा आहे निगेशन ऑफ कंजक्शन. ओके, तर पुढे नंबर 2 सेकंड आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग डिसजंक्शन म्हणजे काय, निगेशन ऑफ P और Q. P और Q जर निगेशन घेतलं तर बाळांनो हे निगेशन इथे दोघांनाही स्प्लिट होतं, म्हणजे निगेशन यालाही जातं, इथे यालाही जातं आणि यालाही जातं, बरोबर आहे. मग Pचं निगेशन झालं निगेशन P, ऑरचं निगेशन झालं अँड. आपण यापूर्वी निगेशन पाहिलेलं आहे ना, अँड, आणि Qचं निगेशन झालं निगेशन. ओके बाळांनो, हे आहे निगेशन लॉ. त्यानंतर बाळांनो आपण आणखी दोन लॉ शिकलेलो आहे, ते आहेत कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. बरोबर आहे, लिहा बरं कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट पुढचे आहे निगेशन लॉ. नंतर आपण नोट मध्ये घेऊया. नोट मध्ये आपण पहिला लॉ घेणार, कंडिशनल लॉ. ओके बाळांनो, काय कंडिशनल लॉ, जर P इम्प्लाइज Q असेल, P इम्प्लाइज Q असेल, तर बाळांनो याचा सिंपल मिनिंग अँड ऑर मधला मिनिंग काय होतो हे डोक्यात ठेवायचं. हा एरो हेड पाहिजे, एरोचा हेड जिकडे आहे
त्याला बदलायचं. म्हणजे एरोची टेल आहे क्यू कडे, सॉरी एरोची टेल आहे पी कडे आणि एरोचा हेड आहे क्यू कडे. बरोबर ना? बरोबर आहे. एरोची टेल आहे पी कडे म्हणजे टेल आहे पी कडे टेल असेल तर टेचं निगेशन घ्या, निगेशन ऑफ पी. एरोच्या ऐवजी ऑर आणि एरोच्या हेड कडे जो आहे तो आहे. याला म्हणायचं बाळांनो कंडिशनल लॉ. बरोबर आहे. आणि त्यानंतर बाळांनो दुसरा सेकंड हा आहे बाय कंडिशनल लॉ. ओके बाळांनो, आता बाय कंडिशनल लॉ म्हणजे काय, तर जर सपोज पी डबल इम्प्लाइज क्यू असेल, पी डबल इम्प्लाइज क्यू असेल तर याचा मिनिंग काय होतो, तर याचा मिनिंग सर्वात पहिले होतो पी इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे. अँड क्यू इम्प्लाइज पी म्हणजे पी डबल हेड आहे ना, म्हणजे पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे. बरोबर आहे. पण बाळा इथं परत कंडिशनल आला, इथे आपण परत कंडिशनल लॉ वापरू शकतोय. आणि जर कंडिशनल लॉ जर परत वापरला तर पी डबल इम्प्लाइज क्यू दुसरं स्टेटमेंट भेटतं. इथे एरो आलेला आहे, सिंगल हेड एरो, हा डबल हेड एरो होता. डबल हेड एरो म्हणजे काय, पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे. बरोबर आहे. पण सिंगल हेड जर एरो आला तर निगेशन पी ऑर क्यू अँड हे वरच्या प्रमाणे लिहिलं. बरोबर आहे. तेच इकडच्या प्रमाणे लिहायचं. एरोच्या टेलकडे जो आला याचं निगेशन, क्यूचं निगेशन, निगेशन क्यू. एरोच्या ऐवजी ऑर आणि पी मात्र आहे. बरोबर बाळांनो, हे बाय कंडिशनल लॉचे दोन स्टेटमेंट आहे. तुम्ही डायरेक्टली वापरलं तरी चालेल, पण शक्यतो आपण या दोन्हीपैकी पहिलं स्टेटमेंट वापरतो. बरोबर आहे. म्हणजे आपण काय काय स्टडी केलं आता, निगेशन लॉ. निगेशन लॉ किती आहे, दोन आहे. निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन म्हणजे अँड असेल तर निगेशन कसं घेणार, तर आपल्याला माहिती आहे आपण डायरेक्ट निगेशन वापरून देतो आणि अँडचं निगेशन ऑर असतं. निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे काय, की जर ऑर असेल आणि आपण जर निगेशन घेतलं तर निगेशन प्रत्येकाला सेपरेट देतो आणि ऑरचं निगेशन अँड होतं. पण ओके, हे झालं अँड आणि ऑर बद्दल. पण इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचं डायरेक्ट निगेशन येत नाही. बरोबर आहे. मग आपण काय करणार, जिथं इम्प्लिकेशन आहे, जिथं इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचं निगेशन येत नाही ना, मग आपण जिथं इम्प्लिकेशन आहे तिथे कंडिशनल लॉ यूज करणार आणि ऑर मध्ये कन्व्हर्जन करू. बरोबर आहे. नंतर जिथे डबल इम्प्लिकेशन आहे तिथे आपण बाय कंडिशनल लॉ यूज करून कंडिशनल आणणार, कंडिशनलचं कन्व्हर्जन अँड ऑर मध्ये करून घेणार. बरोबर आहे. आणि मग याचं निगेशन. हे आहे बाळांनो तुमच्या आजच्या नोट्स थिअरी पार्ट. ओके. बाकीचे लॉ आहेत पण बाळांनो मी तुम्हाला एकदम सुटलीत करून देऊ राहिलोय. जो ज्या पॉइंटचे आपल्याला एक्झाम्पल पाहिजे त्याच्यावरती थिअरी आणि त्याच्या लगेच खाली एक्झाम्पल, म्हणजे थिअरी आणि एक्झाम्पल्स लगेच होतील. ओके बाळांनो. ओके, स्क्रीनशॉट घेतला इथपर्यंत प्रत्येकाने. ठीक आहे. आता आपण पुढे एक्झरसाइज 1.4 सुरू करतोय. त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो या थिअरीवरती डिपेंड आहे. पुढे घ्या बाळांनो एक्झरसाइज 1.4. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1. Exercise 1.4 question number 1 using rules of negation. Using rules of negation. Negation. Write the negations of the following. Write the negation of the following.
विथ जस्टिफिकेशन. विथ जस्टिफिकेशन. ओके बाळांनो, यातलं फर्स्ट एक्झाम्पल घ्या. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. ओके बाळांनो, आता आपल्याला करायचं काय पहा. आपल्याला यांनी काही बेसिक स्टेटमेंट दिलेली आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. तर या जे काही स्टेटमेंट आहेत या स्टेटमेंटचं आपल्याला काय फाइंड करायचं. वी हॅव टू फाइंड द निगेशन. आपल्याला निगेशन फाइंड करायचे, पण ते फाइंड करताना अंदाजे फाइंड नाही करायचे. त्या प्रत्येक स्टेपला जस्टिफिकेशन द्यायचंय. जर जस्टिफिकेशन नसेल बाळांनो तर ती स्टेपला मार्क मिळणार नाही. विथ जस्टिफिकेशन म्हटलंय, प्रत्येक स्टेपला जस्टिफिकेशन द्यायचंय. जस्टिफिकेशन साठी आपल्याला 4 पॉइंट आहे. निगेशनचे 2 पॉइंट आणि हे 2 लॉ. बरोबर आहे. यांच्यानुसार आपण रिझनिंग देणार आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ, याप्रमाणे आपण इथे रिझनिंग देणार आहे. मग ठीक आहे बाळांनो, पहिलाचा आन्सर सोल्युशन. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी, याचा आपल्याला निगेशन फाइंड करायचंय. मग डायरेक्ट लिहितो आम्ही. निगेशन इज ओके. तुम्हाला कोणाचं निगेशन फाइंड करायचंय. निगेशन क्यू इम्प्लाइज पी. याचं काय फाइंड करायचं. निगेशन. तुम्हाला याचं निगेशन फाइंड करायचं, त्याला ब्रॅकेट मध्ये टाका, बाहेर निगेशन लिहा. झालं निगेशन. हे निगेशन लिहिलं. आता बाळांनो हे निगेशन सोडवायचंय. मग आता हे ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन आपण आत देऊ शकत नाहीये का. आतमध्ये इम्प्लिकेशन आलाय, कंडिशनल आलाय. बरोबर आहे. मग आता कंडिशनल जर आला असेल तर आपला यूज करावा लागेल कंडिशनल लॉ त्याच्या सिम्प्लिफिकेशन साठी. मग आपण काय करणार. पाईप विच इज इक्वॅलेंट. तो जो निगेशन आहे तसाच ठेवला, ब्रॅकेट पण तसाच ठेवला. वाटलं तर मी रॉंग ब्रॅकेट जाऊ स्क्वेअर ब्रॅकेट घेतो म्हणजे गोंधळच नको. बरोबर आहे. ओके. आता बाळांनो ॲरोच्या टेलकडे जो आलाय, ॲरो टेलकडे एक निगेशन क्यू आलाय, याचं निगेशन घ्यायचं. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू. ॲरोच्या ऐवजी ऑर घ्यायचा आणि ॲरोच्या हेडकडे जो आहे तो तसाच ठेवायचा. काय केलंय परत पहा. हा ब्रॅकेटच्या बाहेरचा निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलाय. ओके. ॲरोच्या टेलकडे जो आहे तो आहे निगेशन क्यू. त्याचं परत निगेशन घेतलं म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू झाला. ॲरोच्या ऐवजी ऑर आणि पी ची व्हॅल्यू म्हणजे निगेशन इम्प्लिकेशनचा जो हेडला आहे तसाच ठेवलेला आहे. बरोबर आहे. ओके. आता बाळांनो इथे रिझनिंग द्यायचंय. सिन्स आता पुढे मला जागा नाही म्हणून खाली रिझनिंग देतोय. सिन्स कोणता लॉ आहे हा. कंडिशनल लॉ. तुम्हाला नोटबुक मध्ये याच्या पुढे जागा शिल्लक असेल तर तुम्ही लिहू शकता कंडिशनल लॉ. ओके बाळांनो. आता इथे पहा, इथे निगेशन ऑफ निगेशन आलं. बरोबर आहे. मग निगेशन ऑफ निगेशन काय असतं. तर निगेशन हे मायनस सारखं वर्क करतं. मायनस मायनस असा प्लस होतं. तर निगेशन एकमेकाला कॅन्सल होतं. म्हणजे इथे पुढेची स्टेप येणार आहे. इथे ब्रॅकेटच्या बाहेरचा निगेशन तसाच राहील. आतमध्ये निगेशन कॅन्सल क्यू और पी. ओके. हा. आता इथे काय झालं. जस्टिफिकेशन. सिन्स निगेशन ऑफ निगेशन. सिन्स निगेशन ऑफ निगेशन. ओके. त्यानंतर आता हे ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन हे इथे क्यू ला जाणार, ऑर ला पण जाणार आणि पी ला पण जाणार. हे निगेशन जर वापरून दिलं तर बाळांनो काय होणार. सर्वात पहिले निगेशन क्यू, ऑरचं निगेशन अँड आणि पीचं निगेशन पी. आता बाळांनो तुम्ही इथं ऑरचं निगेशन घेतलं. ऑर म्हणजे काय आहे. ऑर म्हणजे आहे डिसजंक्शन. मग ह्या रूल यूज केला तुम्ही. बरोबर आहे ना. मग ऑरचं निगेशन घेणं म्हणजे काय असतं. निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. एखाद्या डी मॉर्गन्स लॉ जरी लिहिला तरी चालेल, कारण की निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन हे बाळांनो परत डी मॉर्गन्स लॉ आहेत.
फक्त काय केलं असतं, डी मॉर्गन्स लॉ हे दोघांना कंबाईन नाव आहे, आपण प्रत्येकाला सेपरेटली प्रॉपर स्टडी केलाय. म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन हे त्याचं प्रॉपर नाव झालं, बरोबर आहे. पण डी मॉर्गन्स लॉ हे त्याचं जनरल नाव झालं. ओके बाळांनो, ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय. मी आता स्क्रीनशॉट ग्रुपवर पाठवणार नाहीये, स्क्रीनशॉट तुम्हीच घ्यायचे बाळांनो. ओके ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला. ठीक आहे. ओके नेक्स्ट, यातलं सेकंड एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. सेकंड एक्झाम्पल, P and negation Q. P and negation Q. आता बाळांनो याचं पण आपल्याला काय घ्यायचंय, निगेशन घ्यायचंय. मग सोल्युशन, निगेशन इज. ओके, आता तुम्हाला निगेशन कोणाचं घ्यायचंय, P and निगेशन Q. याचं काय घ्यायचं, निगेशन घेतलं, बरोबर आहे. फक्त याचं निगेशन घ्यायचं होतं आपल्याला, त्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकलं, बाहेर निगेशन लिहिलं. आता बाळांनो मध्ये इथे अँड आहे, इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लिकेशन नाही, मग अँडला आपण निगेशन आत देऊ शकतो. हे निगेशन आपण हत्ती घालायला लागेल, बरोबर आहे. म्हणजे सर्वात पहिले पीचं निगेशन, निगेशन पी, अँडचं निगेशन ऑर, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू. बरोबर बाळांनो, इथं कोणता लॉ यूज केला, कोणता लॉ यूज झाला बाळांनो, कोणाचं निगेशन घेतलं आपण, अँडचं निगेशन घेतलं. अँडचं निगेशन घेणं, अँड म्हणजे कंजक्शन, म्हणजे हा झाला निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन, त्याला डी मॉर्गन्स लॉ म्हटलं तरी देखील चालेल. ओके, आता बाळांनो प्रश्न राहिला फक्त याचा, इथे निगेशन ऑफ निगेशन आला. निगेशन ऑफ निगेशन तुम्हाला आता म्हटलं, निगेशन हे मायनस सारखं वर्क करतं, मायनस मायनस जसा प्लस होतो तसा निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होतो. म्हणजे हे काय होणार बाळांनो, निगेशन पी और क्यू. सिन्स काय कारण बाळांनो, सिन्स निगेशन ऑफ निगेशन, निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होतंय. आपलं झालेलं आहे सगळं, हे फक्त इथे रिपिटेशन मध्ये आलेलं आहे. हा क्वेश्चन इथे रिपिटेशन आला, आपलं निगेशन झालेले आहेत. ओके बाळांनो, हे आलं बाळांनो फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 3. P और निगेशन Q. ओके बाळांनो, त्याचं निगेशन घ्यायचंय, त्याला स्टार्ट सोल्युशन. निगेशन इज, कोणाचं निगेशन घ्यायचं आपला, P और निगेशन Q. याचं घ्यायचंय निगेशन, बरोबर आहे. निगेशन घ्यायचं म्हणजे ठीक आहे, बाहेर निगेशन सांगितलं झालं, निगेशन घेतलं आपण हे. हा, आता हे निगेशन लिहिलं, निगेशन करायचं आपल्याला. इथे मध्ये अँड सॉरी ऑर आहे, ऑर म्हणजे काय, डिसजंक्शन. मग आता इथे डी मॉर्गन्स लॉ यूज होऊ शकतो.
डी मॉर्गन्स लॉ जर यूज केला तर ऑरचं निगेशन अँड होणार आहे, बरोबर. म्हणजे आपण ऑरचं निगेशन घेणार म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन घेणार आहे, निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग ठीक आहे, ते घ्यायचंय. मग सर्वात पहिले पीचं निगेशन, निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू, बरोबर आहे. कोणता लॉ यूज केला हा? निगेशन ऑफ ऑर म्हणजे काय? डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन किंवा एखाद्याने डी मॉर्गन्स लॉ जरी लिहिला तरी काय फरक पडत नाही. इथे परत बघा निगेशन ऑफ निगेशन आला म्हटल्याप्रमाणे निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होत असतो. म्हणजे इथे आन्सर येणार निगेशन पी अँड क्यू. ओके, निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल झाला आणि निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होणं म्हणजे हे काय आहे? इट इज निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. ओके बाळांनो, हे झालं थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल मधून मुद्दाम बाजूला होत असतं जेणेकरून तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसावी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. or negation Q and R. P or negation Q and R. ओके बाळांनो, निगेशन घ्यायचंय. सोल्युशन. निगेशन इज ओके बाळांनो, कोणाचं निगेशन घ्यायचं आपल्याला? P or negation Q and R. त्याला ब्रॅकेट टाकला, बाहेर निगेशन. ओके, लिहिलं निगेशन. आता निगेशन घ्यायचंय. ओके बाळांनो, सगळ्यात पहिलं तर करा, हे एक कंबाईन स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट आहे, मध्ये अँड आहे. मग हे निगेशन बाळांनो आपण याला देऊ शकतो, याला देऊ शकतो आणि याला पण देऊ शकतो, बरोबर आहे. आता अँडचं निगेशन घेणं, अँड म्हणजे काय? कंजक्शन. म्हणजे हा आहे निगेशन ऑफ कंजक्शन. म्हणजे इथे हे निगेशन ब्रॅकेटला जाणार, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. अँडचं निगेशन झालं ऑर आणि आरचं निगेशन झालं निगेशन आर, बरोबर आहे. ओके बाळांनो, विच लॉ? निगेशन ऑफ कंजक्शन, बरोबर आहे. किंवा याला डी मॉर्गन्स लॉ जरी म्हटलं तरी काय फरक पडत नाहीये. ओके, नेक्स्ट. आता बाळांनो इकडे सिम्प्लिफाय झालं, पण इकडे ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन ठेवून काय उपयोग नाही. मग इथे हे निगेशन परत आपण आत देऊ, बरोबर आहे. इथे मध्ये ऑर आहे, मग जर आपण सॉल्व्ह केलं तर याचं काय होणार इकडे पाहून घ्या. हा होणार, जर हा निगेशन ब्रॅकेट मध्ये दिला तर निगेशन पी, नंतर ऑरचं निगेशन होणार अँड आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू और निगेशन आर. ओके बाळांनो, इथे ऑरचं निगेशन अँड झालं म्हणजे आपण निगेशन हा ऑर वर ऑपरेट केला. ऑर म्हणजे काय आहे बाळांनो? डिसजंक्शन. म्हणजे ह्या इथे असणार निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि बाळांनो शेवटी इथे पहा निगेशन ऑफ निगेशन आलेला आहे.
निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होणार आहे, म्हणजे बाळांनो याचा आन्सर येणार आहे निगेशन P and Q or negation R. ओके, निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल झालं जेव्हा आपण इथं कोणता लॉ यूज केलाय, इट इज निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. आणि ओके बाळांनो, आपण काय फाइंड केलं, निगेशन ऑफ P or निगेशन Q and R म्हणजे दिलेलं जे होतं त्याचं आपण निगेशन फाइंड केलेलं आहे. ओके बाळांनो, ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, इकडचं तुम्हाला पुसायचं आहे. एक्झाम्पल नंबर 5 इम्प्लिकेशनचा आहे, तिकडे उरलेल्या जागेत बसणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. हे बघा डोक्यात घ्या, निगेशन आपले यापूर्वी झालेले होते, बरोबर आहे. त्यामुळे काय केलंय, फक्त मी थोडीशी रिव्हिजन घेतली आणि लगेच एक्झाम्पल्स घेतलेले. हे एक्झाम्पल्स आपले मागे झालेले आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. इथे बघा मी तुम्हाला चार्ट दिला होता की जर निगेशन घेत असाल तर तुम्ही कोणाचं काय चेंज करायचं आहे, त्या चार्ट नुसारच आपलं काम चालू येते. पण रिपिटेशन जास्त होऊन दिलं नाही, फक्त मी ही थेरी रिपीट नाही केली. फिफ्थ एक्झाम्पल, P implies P or negation Q. P implies P or negation Q. ओके बाळांनो, याचं घ्यायचं निगेशन. सोल्युशन पहिली स्टेप तर प्रत्येकाला जाणार. आता पहिली स्टेप नाही आणणार. निगेशन इज काय येईल निगेशन, तर तुम्हाला कोणाचं निगेशन घ्यायचं आहे, P implies P or negation Q. त्याला ब्रॅकेट टाकला आणि बाहेर निगेशन. ओके बाळांनो, याचं आपल्याला काय घ्यायचंय, निगेशन, बरोबर आहे. ओके बाळांनो, फक्त निगेशन लिहायचं, सिम्प्लिफाय जास्त करायचं नाहीये. मग सगळ्यात पहिला मुद्दा बाळांनो, आतमध्ये आला इम्प्लिकेशन. कंडिशनल. कंडिशनलचं डायरेक्ट निगेशन येत नाही, मग आपला परत पहिले याला कंडिशनलला बदलून घ्यावं लागेल अँड ऑर मध्ये. मग आपण काय करतो तर बाळांनो, विच इज इक्वॅलेंट टू, आता खाली घेतो मी, विच इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ. आता हे ॲरोच्या टेलचं टेल इकडे आहे मागे, टेलकडे जो आला याचं काय निगेशन, म्हणजे पीचं घ्यावं लागेल निगेशन. ॲरोच्या ऐवजी बदलून घ्यायचा ऑर, आणि पुढची ॲरोच्या हेडकडची टर्म आहे ती मात्र तशीच ठेवायची, तिला काही बदलायचं नाही. काय करायचं, हे डोक्यात ठेवा. ॲरो आहे हा, ॲरोच्या टेलकडे म्हणजे इकडे मागे जो असेल याचं घ्यायचं निगेशन. या ॲरोच्या ऐवजी घ्यायचा ऑर, आणि पुढे जो आहे तो असंच ठेवायचा, याला बदलायचं नाही. ओके बाळांनो, आता हा जो काही चेंज आहे हा आपण कंडिशनलला चेंज केलाय, म्हणजे याला आपण नाव देणार. हा कोणता लॉ आहे बाळांनो, कोणता लॉ आहे, कंडिशनल लॉ, बरोबर आहे. ओके, आता आपण सर्वात पहिले हे जे काही निगेशन आहे इथे मध्ये ऑर आहे, आपण हे निगेशन याला, ह्या ऑरला आणि ह्या ब्रॅकेटला सेपरेट देऊ शकतोय. ऑर म्हणजे डिसजंक्शन असतो. मग इथे निगेशन मी पहिले याला दिला, निगेशन पीला, ऑरचं निगेशन अँड, आणि पुढे निगेशन ब्रॅकेटला दिला. ओके बाळांनो, हा आता इथे आपण ऑरचं निगेशन अँड घेतलं. ऑर म्हणजे काय असतं बाळांनो, डिसजंक्शन. म्हणजे इथे रूल झाला निगेशन ऑफ डिसजंक्शन.
हा रूल यूज केलेला आहे. याला तुम्ही डिमॉर्गन्स लॉ जरी म्हटले तरी बाळांनो काही फरक पडणार नाहीये. ओके, नेक्स्ट. आता इथं निगेशन ऑफ निगेशन आला, तो कॅन्सल होऊन जाईल. आणि हा जो निगेशन आहे बाळांनो, आपण हा आतमध्ये देणार आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे काय होणार पाहत पहिले, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल झालं, म्हणजे इथे उरला पी. अँड हा निगेशन जर ब्रॅकेटच्या आत दिला तर निगेशन पी ऑरचं निगेशन होणार अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, इथे दोन लॉ ऍट टाइम यूज केलेले. पहिला लॉ यूज केलेला आहे निगेशन ऑफ निगेशन अँड सेकंड लॉ यूज केलाय कोणता बाळांनो, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, आता शेवटी हा निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल होणार, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन येतो, म्हणजे इथे बाळांनो आन्सर येणार आहे पी अँड निगेशन पी अँड क्यू. बरोबर आहे. ओके बाळांनो, आता हा कोणता लॉ, सिन्स निगेशन ऑफ निगेशन. ओके, म्हणजे आता आपण फायनली जे तुम्हाला दिलं होतं काय, पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू, याचं निगेशन आपण फाइंड केलंय आणि ते निगेशन आलंय किती, पी अँड निगेशन पी अँड क्यू. ओके बाळांनो, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6. negation of P and Q or P or negation Q. ठीक आहे बाळांनो, याचं निगेशन घ्यायचंय. एक्झाम्पल नंबर 5 समजलं प्रत्येकाला. एक्झाम्पल नंबर 6 तर निगेशन भावना तुम्ही घ्यायचंय. ठीक आहे. ओके बाळांनो, एक्झाम्पल नंबर 5 जर दिसलं नसेल व्यवस्थित तर पाहून घ्या. एक्झाम्पल नंबर 5, कंडिशनल लॉ, नंतर निगेशन ऑफ डिसजंक्शन, नंतर निगेशन ऑफ निगेशन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन ऍट टाइम वापरलेलं आहे आणि शेवटी परत निगेशन ऑफ निगेशन वापरलेलं आहे. ओके, आणि बाळांनो हे एक्झाम्पल नंबर 6 हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आणखीन राहिलेले 2 एक्झाम्पल्स आहे आणि हे एक्झाम्पल बाळांनो 3 एक्झाम्पल उद्या ठेवूया, उद्या परत घेऊया हे एक्झाम्पल. ओके, ठीक आहे.